झाली बघा आपली ही अशी लाल माठाची भाजी. नेहमीच्या जेवणात ह्या भाजीचा वापर असावाच. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज ना मी ही बघा ही लाल माठाची भाजी आणली बाजारातून, ती करणार आहे. चांगली असते भाजी ही भाजी रक्तवाढीसाठी खूप चांगली असते. खावी खरं तर ही भाजी, आमच्याकडे खातात, आम्हाला आवडते. तर हे बघा छान अशी मस्त भाजी आहे, कोवळी चांगली निवडून घेते. चांगली कोवळी पानं आहेत, अशी मस्त निवडून घ्यायची. निवडायला वेळ लागतो, पण भाजी व्हायला वेळ नाही लागत, फक्त भाजी निवडायला वेळ लागतो. ही चांगली असते. जरा अशी किडकी वगैरे पानं असतील तर ती काढून टाकायची, ती नाही घ्यायची, कारण असतातच पानं. आता ते काय नैसर्गिक आहे. असेल जरा किडकं वगैरे पान तर ते काढून टाकायचं. मस्त अशी निवडून घ्यायची. पटकन होते ही भाजी. निवडून घेते सगळी भाजी ही. भाजीपेक्षा कचराच जास्त निघाला. ही भाजी मी निवडून घेतली, धुवून घेते स्वच्छ आणि मग बारीक चिरून घेते. भाजी केव्हाही आधी धुवून घ्यावी आणि मग चिरावी. चिरून धुवू नये, कारण त्यातली सगळी जीवनसत्व नष्ट होतात. आता ही भाजी मी धुवून घेते. धुवून घेतली, आता ही निथळून घेते. ह्या पाणी चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळू द्यायचं. भाजी चिरून घेतली बारीक. एक मोठा कांदा चिरून घेतलाय, लसूण बघा चेचून घेतलाय आणि 4 मिरच्या चिरून घेतल्या. करायला घेऊ भाजी. कढई ठेवली, तेल घालते बघा. तेल तापलं बघा, लसूण घालते आणि मिरची. कांदा घालते. कांदा जरा परतू द्यायचा तेलात. कांदा लाल झाला बघा, अगदी खूप करपू नाही द्यायचा. मीठ घालते आणि आता ही भाजी घालते त्यात. हे बघा, लगेच भाजी ही आकसते अशी. जरी जुडी खूप मोठी दिसली तरी ती भाजी शिजल्यावर थोडीशी होते. ते चांगले परतून वाफवू द्यायचे चांगले. लगेच पाणी सुटतं बघा भाजीला. त्यामुळे मग थोडीशी चांगली कोरडी होईपर्यंत शिजू द्यायची. पूर्ण पाणी आटू द्यायचं आणि शिजून बघा किती भाजी झाली. त्याच्यामुळे काय करायचं, कांदा भरपूर घालायचा आणि लसूण असा चेचून घालायचा, म्हणजे त्या भाजीमध्ये तो लसूण दिसतो आणि चवीला पण खूप छान लागतो. झाली आपली अशी ही लाल माठाची भाजी. कोणी लाल माठ म्हणतं, कोणी राजगिरा म्हणतं. कशी वाटली कमेंट करून सांगा. तुम्ही काय म्हणता ते पण सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.